महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत धडाडीचे आणि लोकसंग्रह असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके अजितदादा पवार. मात्र आज राज्याच्या राजकारणातून आणि अजितदादांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत अस्वस्थ करणारी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. प्रशासनावरील पकड, स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा झपाटा यासाठी ओळखले जाणारे अजितदादा हे केवळ एक नेते नाहीत, तर हजारो कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दावर जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या आज राज्यभरात प्रचंड आहे. मात्र आज या विमानक्रच्या दुर्घटनेची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात सुन्न झाला आहे. ही बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय दुःखद भावना पसरल्या आहेत. अजितदादांचे त्यांच्या कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम आणि कार्यकर्त्यांचे दादांवरील जीवापाड प्रेम हे जग जाहीर आहे. ही बातमी समोर येताच राज्यभरातून दादांच्या प्रकृतीसाठी किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावर देखील दादांच्या समर्थकांनी भावुक पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्या एका शब्दावर संपूर्ण राज्याचे प्रशासन धावते, ज्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण झाला आहे आणि ज्यांना कार्यकर्ते प्रेमाने दादा म्हणतात, अशा अजित पवार यांच्याबद्दल आज एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का दिला आहे. ही बातमी केवळ राजकीय वर्तुळापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक सामान्य माणसाला सुन्न करणारी आहे. सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा हा लोकनेता आज एका कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. प्रशासनावरील मजबूत पकड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेल्या दादांच्या आयुष्यातील हा क्षण त्यांच्या चाहत्यांसाठी काळजाचा ठोका चुकवणारा ठरला आहे. अजितदादा म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव, पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, पण अजितदादांच्या कार्यपद्धतीचा आदर सर्वच पक्षातील नेते करतात. आज बातमी समजतात बारामतीपासून मुंबईपर्यंत आणि विदर्भापासून कोकणापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ आहे. आम्हाला तुमची गरज आहे अशी आर्तसाद घालणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरून येत आहे. कार्यकर्त्यांचा हा आधारस्तंभ रोज कुछ नया सीखो और सबसे ताकतवर पुरुष बन जाओ। इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो। रस्ताच नाही काय इकडे ह्या साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना. स्पेअर आहे रस्ताच नाही काय इकडे ह्या साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना. स्पेअर आहे रस्ताच नाही काय इकडे ह्या साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना. स्पेअर आहे साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना. स्पेअर आहे रस्ताच नाही काय इकडे ह्या साईडला एक स्पेअर ॲम्ब्युलन्स पाहिजे ना. स्पेअर आहे